आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक रहस्यमय मंदिर आहेत, अधिमाया शक्तीची आहेत, देवी देवतांची आहेत. परंतु अशा एका मंदिराची माहिती पाहणार आहोत की या मंदिराच्या परिसरामध्ये 33 कोटी देवांचा वास आहे. आणि ते मंदिर म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये पारनेर तालुका आणि पारनेर तालुक्यातलं निगोज गाव, निगोज चिंचोली या गावामध्ये मळगंगा देवीचं भव्य असं मंदिर आहे आणि पुढे कुंड मावला आहे. बांधवांनो, या ठिकाणी मळगंगा देवी कशी प्रकट झाली त्याचं रहस्य आपण जाणून घेणार आहोत. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल. बांधवांनो, फार वर्षापूर्वी या पृथ्वीवरती अनेक दैत्य माजले होते बघा, की जसं की ताडकासूर, दुर्गासूर, महिषासूर, हिरण्यकश्यप असे महाभयंकर दैत्य माजले आणि या दैत्यांचा वध तो केला अधिमाया शक्तीनं. आणि त्याच्यानंतर बघा धूम्राक्ष नावाचा दैत्य, महाभयंकर दैत्य, या दैत्यानं अनेक देवी देवतांची तपस्या केली आणि वर प्राप्त करून घेतले आणि तो साधू संतांना त्रास द्यायला लागला. अहो एवढंच नाही तर त्यानं स्वर्गावरती आक्रमण केलं बघा, म्हणजे देवी देवतांना सुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे बघा 33 कोटी देवाने भगवान शिवशंकरांची प्रार्थना केली की या धूम्राक्ष दैत्याला तुम्ही ठार करा देवा आणि आम्हाला अत्याचारापासून वाचवायच्या. बघा म्हणजे केवढा ताकदवान हा दैत्य. त्यावेळेला महादेवांनी अंतर्दृष्टीनं पाहिलं की त्या दैत्याचं मरण पुरुषाच्या हातून नाही, वीर पुरुषाच्या हातून. त्यावेळेला बघा भगवान शिवशंकरांनी पार्वती मातेला सांगितलं की माता, की तू अवतार घे आणि या राक्षसाचा वध कर. परंतु मातेनं सांगितलं की माझे 9 अवतार झालेत आणि 9 अवतारात अनेक दैत्यांना मारून मी थकले आहे, मी नाही येऊ शकत. आणि त्याच वेळेस बघा महादेवांनी आपल्या जटेतील अधिमाया जी गंगा आहे त्या गंगेला अवतार घ्यायला सांगितलं. आणि महादेवांच्या सांगण्यावरून गंगेला धूम राक्षसाला म्हणजेच मारण्यासाठी मळगंगेचा अवतार घेतला. बांधव युद्धासाठी सोबतीला आपल्या 7 बहिणी म्हणजेच कुंड माऊली या 7 बहिणी युद्धाला बघा आल्याबरोबर मातेनं हातामध्ये त्रिशूल बाण हाती घेऊन मळगंगा लढाईसाठी निघाली. आणि त्यांच्या ज्या बहिणी होत्या त्यांनी हातामध्ये तलवार बाण घेतले आणि लढाईला निघाल्या. अहो 33 कोटी देव आणि सैन्य या ठिकाणी होतं बघा. माता आघाडीवरती होती. धूम राक्षसाला आव्हान केलं मातेनं, गर्जना केली. अहो हे ऐकून धूम राक्षस रागाने लालीबुंद झाला आणि तीक्ष्ण हत्यार हातामध्ये घेऊन आला, राक्षसांची फौज घेऊन आला. अहो मळगंगा देवीनं बाण मारला, धूम राक्षसानं तो बाण हातानं झेलला. विचार करा, राक्षसाला सुद्धा ताकद होती भरपूर. मळाई देवीला राग आला व मळगंगा म्हणजेच मळगंगा देवीनं मग बघा अग्नी बाण सोडला आणि राक्षसांची सैनाच नष्ट करून टाकली. आणि मग मळगंगा देवीने बघा दिव्य असा बाण सोडला आणि या बाणानं धूम राक्षस धरणीवरती पडला. आणि राक्षस म्हणतोय कसा, माते तू कोण आहेस मला सांग. त्यावेळेला मातेने उत्तर दिलं, मी की भगवान शंकरांची मी अर्धांगिनी आहे गंगा.